नमस्कार मित्रांनो, अग्निप्रेसचा लॉटरी गेम आजकाल महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाला आहे। तुम्ही कुठेही पहा, काही स्वस्त दुकानदार लॉटरी सुरू करत आहेत जे बेकायदेशीर आहे आणि आम्हाला वाटते की या लॉटरी प्रणालीवर अद्याप बंदी घालण्यात आली आहे। लोक खेळ आहेत, पोलीस काय करत आहेत? त्यांना राग येतोय की पोलीस कारवाई का करत नाहीत? हम बात करेंगे कमलाकांत बंसोडे जो है प्रदेश अध्यक्ष है। मी कमलाकांत बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोजगार आघाडी। आज माझ्याकडे विन गेम जो का ऑनलाईन लॉटरी जुगार याच्या संदर्भात तक्रार आली आहे आणि ही तक्रार जी आहे पनवेलची। पनवेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विन गेम चालू आहे। या ठिकाणी एवढा मोठा या ठिकाणी प्रसार चालू आहे की या ठिकाणी लहान मुलं असो, वयोवृद्ध असो किंवा इतर शाळकरी किंवा कॉलेजकरी विद्यार्थी असो, त्यांचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे आणि या विन गेमचा सुळसुळाट झालेला आहे। हे पनवेल पोलीस आयुक्त जे कोणी असतील त्यांना हे माहीत आहे, परंतु याविषयी ते काहीच कार्यवाही करत नाहीत। त्वरित कार्यवाही होण्यासाठी जे पनवेलचे पोलीस अधिकारी असतील, जे ACP, DCP असतील किंवा SP असतील, यांनी याबाबत त्वरित या पनवेलमधील विन गेम जो चालू आहे या ठिकाणी त्वरित यांची जे चालक मालक आहेत यांची त्वरित व तात्काळ उचलबांगडी करावी आणि उचलबांगडीच नाही, त्या ठिकाणी असलेले जे विन गेमचे जे दुकान आहे, जे मोर्चे आहेत, यांना त्वरित अटक करावी आणि त्या ठिकाणी जे असलेले दुकानं सर्व दुकानं बंद करण्यात यावी। कारण या ठिकाणी जो कॉलेजकरी आणि शाळकरी विद्यार्थी आहेत त्या जुगाराच्या नादी लागलेले आहेत। अख्खं कुटुंब बरबाद झालेले आहे, वयोवृद्ध याच्या मागे लागले आहेत आणि हा संपूर्ण प्रसार पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चालतो असं संपूर्ण पनवेलमध्ये राहणारे रहिवासी नागरिक बोलत असल्याकारणाने पोलिसांचं नाव या ठिकाणी बदनाम होत आहे। तरी कृपया मी विनंती करतो की आपण विन गेम जी ऑनलाईन लॉटरी जुगार आहे हा त्वरित पनवेलमधून हद्दपार करावं, ही माझं पनवेलमधील पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे। धन्यवाद।